जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की आमची फजिती आमची मजा सगळं म्हणजे आम्ही बाहेर निघलो की तेव्हाच व्हायचं असतंय. मग फायनली आम्ही तुम्हाला सांगितलं की शिवाजीनगरला पोहोचलो होतो. म्हणजे तिथून पुढे आम्ही मग डायरेक्ट पोहोचलो होतो FC रोड खाली. मग इथून आम्ही खायची दुकानं वगैरे बघितली. आता पुण्यात आलो म्हणल्यावर ऑब्व्हियसली सगळे व्हरायटीज भेटणारच ना. पण पुण्यात येऊन पण जर क्वालिटी खायची ते पण कमी पैशात मग तुम्हाला थोडंसं हातपाय चालवावंच लागतील. पण मी तुम्हाला सांगतो की इथं जर तुम्ही उतरलात ना तर एक पुलाखाली पलीकडल्या साईडलाच खाली एक शॉप आहे. म्हणजे इथं खाऊ गल्लीतच एक दुकान आहे आणि तिथं ना 50 रुपयात एवढी छान प्लेट भेटते का नाही जेवायची तुम्ही बघू शकता. आता मग 50 रुपयाच्या प्लेटमध्ये ना तुम्हाला एवढ्या म्हणजे 2-3 भाज्या भेटतात, चपाती वगैरे आणि अजून बाकी काही खूप सारं भेटतं. मग जेवण वगैरे केलं. आता आमची बारी होती फिरायची. मग कलाकार कट्ट्यापासून पुढं मग डायरेक्ट FC रोड चालूच होतो ना. मग आता चालू झालं पुरींचं बघायला एक. आता इथं स्कार्फ वगैरे बांधून बघितलं ना की मग समजून जायचं की इथूनच FC रोड चालू झालाय. मग यांची पण शॉपिंग चालू झाली बरं का. एक गोष्टी मग लागले बघायला हे ट्राय करून. माझी तर लय हालत खराब झाली तेवढंच. मग त्याच्यानंतर आता हे अंडरग्राऊंडमध्ये काय दुकानं असतात. मग एवढं फिरलं कोणा मला माहिती झालं भाई. मग इकडून निघलो तिकडून गेलो, कुठून जायचं कुठून निघायचं काय कळतच नव्हतं बरं का. मग पुढं आल्यावर बघितलं की जरा की इथं वेगवेगळी दुकानं पण होती, मोबाईलची, किचनची, घड्याळाची. आणि ह्यांना घेऊन द्या म्हणलं का काय म्हणायचं. मग शेवटी आता ह्यांचं म्हणजे मेन बिझनेस होता की बार्गेनिंग. आणि ह्या बायांनी का नाही होय करत का नाही 800ची वस्तू डायरेक्ट 400-500 रुपयावरच आणते त्या भाई. म्हणजे कमाल असते यांची. बाकी FC कपडे वगैरे सोडली तर पुस्तकं वगैरे आणि अजून बरंच काय भेटतं बरं का. त्याच्यानंतर आता यांना एक पॅन्ट घ्यायची होती म्हणून आता मला पण त्यांच्यासोबत जावं लागलं. मग इथं आलं बघितलं की आता ह्यांची इथे पण बार्गेनिंग चालू झाली. आता ही पोरगी एवढी थकून झाली का नाही म्हणजे बसली आता जाऊ द्या शेवटी कायच करणार फिरू. मग त्याच्यानंतर बघा एवढं सामान घेतलं यांनी. आता यांनी एवढं मोठं सामान घेतलं आणि माझं मग पाठीवर लादलं सगळं. काय करावं आता मग सगळं आवरलं बिवरलं आणि आम्ही बाहेर आलो. आता इथं बघू शकता एवढे कॅमेरा लावले तेवढ्या छोट्या दुकानात. आणि आता यांची मस्ती वगैरे चालू झाली. मी म्हणलं बस भाऊ मला तर नाही आता माझ्या चलणं होत नाही. मग मला एक कॉफी पाजा म्हटलं. मग ह्या बिचारीने कॉफी घेऊन दिली म्हणजे पैसे मीच दिले. मग त्याच्यानंतर अजून बाकी सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही अजून पुढं जरा जात होतो. पुण्यात आल्यावर एक गोष्ट म्हणजे की नाही गाड्यालाही बघायला भेटतात. मग आता शेवटी FCचं झालंय बरं का खरेदी करून. आणि आता आपल्याला पुढे एका म्हणजे नवीन ठिकाणी जायचंय. हे ठिकाण म्हणजे तुमच्या ओळखीचंच असणार आहे. काही जणांना ओळखीचं नाही तर काही जणांना असणार आहे. बाकी कमेंट करा. आणि हे ठिकाण कोणतं आहे कुठं आहे हे मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये दाखवतो. बाकी मग भेटू तुम्हाला उद्या.